म्हणून कलेक्टरांशी चर्चा करून आपण त्यांना सांगितलेलं आहे की तसं तुम्ही आश्वासन त्या ठिकाणी माझ्या सगळ्या ई रिक्षा धारकांना त्या ठिकाणी द्या की प्रत्येकाला त्या ठिकाणी ई रिक्षा ही पुढील काळामध्ये मिळेल। मॉनिटरिंग कमिटीच्या जाचक अटी त्या ठिकाणी माथेरानच्या डेव्हलपमेंटला अडचणी तयार करत आहे। उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही तसं निवेदन देणार आहोत की स्थानिक आमदार आणि स्थानिक नगराध्यक्ष माथेरानचे असे 2 लोकप्रतिनिधी मॉनिटरिंग कमिटीमध्ये माथेरानच्या डेव्हलपमेंटसाठी असले पाहिजे। सुप्रीम कोर्टानं 6 ऑगस्ट 2025 रोजी स्पष्ट आदेश देत ब्रिटिश काळापासून सुरू असलेली अमानवीय हात रिक्षा प्रथा कायमस्वरूपी बंद करून 6 महिन्यांच्या आत 94 परवानाधारक हात रिक्षा चालकांचं पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले होते। मात्र या आदेशाकडे मॉनिटरिंग कमिटीनं अक्षरशः केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। संनियंत्रण समिती सर्वोच्च न्यायालयापेक्षा सुप्रीम झाली का असा सवाल उपस्थित केला जातोय। जोपर्यंत सर्व 94 परवानाधारक हात रिक्षा चालकांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा देत काल 23 फेब्रुवारीपासून ई रिक्षा सेवा बेमुदत बंद करण्यात आली आहे। दरम्यान श्रमिक रिक्षा संघटनेच्या शिष्टमंडळानं आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली। यावेळी माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी आणि मुख्य अधिकारी राहुल इंगळे उपस्थित होते। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। माथेरानमधील ई रिक्षा हा अतिशय सगळ्यांसाठी माथेरानच्या जनतेसाठी ना आपल्या सगळ्या पर्यटकांसाठी फार महत्त्वाचा असा हा विषय आहे आणि यासाठी माथेरानला ई रिक्षा ही सुरू झालेली आहे। परंतु जे आतापर्यंत असणारे पूर्वीपासूनचे असणारे हातगाडी ओढणारे जे काही तिथले असणारे ई रिक्षा धारक आहेत त्यांना प्रत्येकाला माथेरानमध्ये ही रिक्षा मिळाली पाहिजे अशी भूमिका आमची सगळ्यांचीच या ठिकाणी आहे। परंतु मॉनिटरिंग कमिटीकडनं जवळजवळ 40 रिक्षा आता परत 20 रिक्षा अजून वाढवण्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित राहिलेल्या 54 रिक्षाधारक जे आहेत त्यांना सुद्धा आता मी कलेक्टरांशी चर्चा केलेली आहे आणि या संदर्भात आपण उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांशी चर्चा करून स्टेप बाय स्टेप त्यांना सुद्धा सगळ्यांनाच त्या ठिकाणी ई रिक्षा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि म्हणून कलेक्टरांशी चर्चा करून आपण त्यांना सांगितलेलं आहे की तसं तुम्ही आश्वासन त्या ठिकाणी माझ्या सगळ्या ई रिक्षा धारकांना त्या ठिकाणी द्या की प्रत्येकाला त्या ठिकाणी ई रिक्षा ही पुढील काळामध्ये मिळेल। परंतु आता मात्र माथेरानच्या जनतेचे कोणतेही त्या ठिकाणी आणि येणाऱ्या पर्यटकांचे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये याची मात्र खबरदारी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी। आपल्याला माथेरान नव्याने आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप करायचं आहे। आज सत्ता त्या ठिकाणी आपली माथेरानमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे एक ऐतिहासिक विकास एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट माथेरानची व्हावी यासाठी ई रिक्षा हा अतिशय महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आहे। ई रिक्षावाले असतील घोडेवाले असतील या सगळ्यांनाच न्याय देण्याचं काम पुढील काळामध्ये आपण त्या ठिकाणी करू असं त्या ठिकाणी आश्वासित करतो। पण नक्कीच मॉनिटरिंग कमिटीच्या जाचक अटी त्या ठिकाणी माथेरानच्या डेव्हलपमेंटला अडचणी तयार करत आहे। मी आता उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही तसं निवेदन देणार आहोत की स्थानिक आमदार आणि स्थानिक नगराध्यक्ष माथेरानचे असे 2 लोकप्रतिनिधी मॉनिटरिंग कमिटीमध्ये माथेरानच्या डेव्हलपमेंटसाठी असले पाहिजे आणि कलेक्टर अध्यक्ष त्या ठिकाणी आहेतच परंतु मॉनिटरिंग कमिटीमध्ये बाकी असणारे सदस्य जे काय आपण त्या ठिकाणी नेमलेले आहेत शासनाच्या माध्यमातून तर स्थानिक लेवलला 2 प्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी आमदार आणि नगराध्यक्ष त्या ठिकाणी घेण्यात यावं जेणेकरून माथेरानची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी अधिक गतिमान त्या ठिकाणी करता येईल आणि अशा पद्धतीचं पत्र आजच त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे की ते देऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून एक बैठक घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू। आता सर्वांचं लक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाकडे लागलंय। केवळ आश्वासन नको तर ठोस आणि तातडीचा निर्णय हवा अशी भूमिका श्रमिक रिक्षा संघटनेनं ठामपणे मांडली आहे। प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि सर्व 94 परवानाधारक हात रिक्षा चालकांना न्याय मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।